दहिगाव जिल्हा परिषद गटातून प्राध्यापक राकेश भारत सोरटे निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक उमेदवार। दहिगाव जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित असून या गटातून प्राध्यापक राकेश भारत सोरटे हे आगामी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्याच्या तयारीत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगू लागली आहे। सध्या त्यांच्या व्यापक जनसंपर्कामुळे आणि गटामध्ये केलेल्या विविध विकास कामांमुळे त्यांची नावाची चर्चा आहे। प्राध्यापक राकेश भारत सोरटे हे माजी ग्रामपंचायत सदस्य भारत सोरटे यांचे सुपुत्र असून माजी जिल्हा परिषद सदस्य साक्षी सोरटे यांचे ते दीर आहेत। त्यांना राजकीय वारसा लाभलेला असून त्यांचं कुटुंब गेल्या 35 वर्षापासून भारतीय जनता पार्टीमध्ये सक्रियपणे कार्यरत आहे। या पार्श्वभूमीवर त्यांना भाजपकडून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवली जाते। प्राध्यापक राकेश सोरटे यांना रस्ते, गटारी, वीज, समाज मंदिर, घरकुल, शौचालय, जिम, साहित्य, क्रीडांगणे आदी विकास कामांचा अनुभव आहे। तसेच वैयक्तिक लाभाच्या योजनांमध्ये शिलाई मशीनची प्रकरणं, पिठाच्या चक्कीची प्रकरणं, सायकलची प्रकरणं, शेळी मेंढी पालन, कुक्कुटपालन, दुभती गाय प्रकरणं, शेती अवजारे, अपंगांसाठी वैयक्तिक योजना, नवबौद्ध समाजासाठी मिनी ट्रॅक्टर यांसारख्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत कसा पोहोचवायचा याचंही सखोल ज्ञान त्यांना आहे। भविष्यात दहिगाव इथं ग्रामीण रुग्णालय उभारणे तसेच शिंदेवाडी गावासाठी एसटी बस सेवेची सुविधा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा मानस आहे। प्रशासनावर असलेल्या पकडीतून सर्वसामान्यांची कामं तत्परतेने मार्गी लावणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे। त्यामुळे प्राध्यापक राकेश भारत सोरटे यांना भारतीय जनता पार्टीकडून तिकीट मिळावं अशी अपेक्षा व इच्छा दहिगाव गटातील जनतेतून व्यक्त होत आहे, अशी माहिती प्राध्यापक राकेश सोरटे यांच्याकडून मिळाली आहे।